देशातील सरकारी शाळांची घटती संख्या आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील मोठी घसरण ही चिंतेची बाब आहे। सरकारी शाळा म्हणजे केवळ इमारती नसून त्या ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मुख्य आधार आहे। त्यामुळे या शाळा बंद होणे म्हणजे शिक्षणाच्या समान संधींवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे आहे। नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या दशकभरात देशभरात तब्बल 94,000 सरकारी शाळा बंद झाल्या आहेत। त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येत जवळपास 2,26,00,000ची घट झाली आहे। म्हणजेच गेल्या 10 वर्षात भारतात दररोज 25 सरासरी शाळा बंद पडल्या आहेत। 2014 ते 15 मध्ये 11,07,000 असलेल्या सरकारी शाळांची संख्या 2024 ते 25 मध्ये 10,13,000 आली आहे। सरकारी अनुदानित शाळांची संख्या ही याच काळात 83,000 वरून 79,000 पर्यंत कमी झाली आहे। या उलट खासगी शाळांची संख्या 2,88,000 वरून 3,39,000 पर्यंत वाढली आहे। ही स्थिती शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाचे संकेत देत असली तरी सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या दुर्लक्षाकडेही बोट दाखवते। टेम्पोरल एनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एन्हान्समेंट या अहवालानुसार शाळेतील एकूण विद्यार्थी पटसंख्या 2014 ते 15 मधील 26,95,00,000 वरून 2024 ते 25 मध्ये 24,69,00,000 पर्यंत घसरली आहे। विद्यार्थी संख्या कमी होण्यामागे लोकसंख्येतील बदल, स्थलांतर, शाळांची गुणवत्ता आणि पालकांचा खासगी शिक्षणाकडे वाढता कल अशी अनेक कारणे असू शकतात। मात्र सरकारी शाळा बंद करणे हा समस्येवरील उपाय नाहीये। उलट या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे। शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याऐवजी केवळ आकडेवारीच्या आधारे शाळा कमी करणे भविष्यासाठी घातक ठरू शकते। गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सरकारने सरकारी शाळांचे पुनरुज्जीवन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अन्यथा शिक्षणातील दरी आणखी वाढण्याचा धोका आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।